विदर्भातील एका छोट्याशा गावात सायली नावाची 28 वर्षाची तरुणी राहत होती. सायली हुशार, मेहनती आणि स्वप्नाळू होती. तिच्या मनात एकच इच्छा होती, स्वतःच्या कष्टावर उभं राहायचं आणि गावातील महिलांसाठी आदर्श बनायचं. सायलीने अनेक प्रयत्न केले. कधी तिने शिवणकाम सुरू केलं, कधी घरगुती मसाल्यांचा व्यवसाय केला, तर कधी ऑनलाईन वस्तू विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण आली. कधी भांडवल कमी पडलं, कधी ग्राहक कमी मिळाले, तर कधी लोकांच्या टीकेमुळे तिचा आत्मविश्वास ढासळला. गावात काही लोक तिची चेष्टा करायचे. अगं सायली, तुझ्याकडून काही होणार नाही. घर सांभाळ, व्यवसाय तुझ्यासाठी नाही. ही वाक्य तिच्या मनाला खोलवर जखम करून जायची. एके संध्याकाळी ती गावाबाहेरच्या जुन्या मंदिराजवळ जाऊन शांतपणे बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात मंदिरातून एक वृद्ध साध्वी बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्या सायलीजवळ येऊन हळूच म्हणाल्या, मुली, एवढं दुःख मनात का साठवलंस? सायलीला आपलं दुःख आवरलं नाही. ती रडतच म्हणाली, आई, मी खूप मेहनत करते, पण मला यश मिळत नाही. प्रत्येक वेळी मी हरते. साध्वी शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिल्या. काही क्षणांनी त्यांनी विचारलं, तुला खरंच यश हवं आहे का? सायलीने ठामपणे उत्तर दिलं, हो, कोणत्याही परिस्थितीत. साध्वी मंद हसल्या. मग उद्या पहाटे सूर्योदयापूर्वी इथे ये. मी तुला यशाचं गुपित सांगणार नाही, ते तुला अनुभवायला देणार आहे. सायलीच्या मनात अनेक प्रश्न होते, पण अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर आशेचं हलकसं स्मित उमटलं होतं. त्या दिवशी तिचं मनच लागत नव्हतं. तिच्या मनात एकच विचार होता, खरंच उद्या माझं आयुष्य बदलणार आहे का? पहाटेचे 4 वाजले होते. आकाश अजूनही काळोखाने भरलेलं होतं. पूर्वेकडे हलकी लालसर छटा दिसू लागली होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. थंड वारा अंगाला स्पर्श करत होता. सायलीने घाईघाईने आंघोळ केली आणि मंदिराच्या दिशेने निघाली. तिच्या मनात असंख्य प्रश्न होते. साध्वी मला नेमकं काय शिकवणार आहेत? ती मंदिरात पोहोचली तेव्हा वृद्ध साध्वी आधीच जाग्या होत्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला होता आणि शांतपणे मंत्रजप करत बसल्या होत्या. सायलीने त्यांच्या पायांना स्पर्श केला. आई, मी आले. साध्वींनी प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. मला माहिती होतं तू येशील. त्या उठल्या आणि म्हणाल्या, चल माझ्या मागे ये. दोघी मंदिराच्या मागच्या जंगलातून चालत एका जुन्या विहिरीजवळ पोहोचल्या. ती विहीर खूप जुनी होती. आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. साध्वींनी विहिरीजवळ ठेवलेली 2 मातीची मडकी उचलली. एक मडकं पूर्ण भरलेलं होतं, दुसरं रिकामं होतं. त्यांनी दोन्ही मडकी सायलीसमोर ठेवली. सायली, तुला काय दिसतंय? एक मडकं भरलेलं आहे आणि दुसरं रिकामं. साध्वी हसल्या. आता दोन्ही मडकी डोक्यावर घेऊन मंदिरापर्यंत चालत जा. सायली थोडी गोंधळली. दोन्ही? हो. तिने दोन्ही मडकी उचलली. भरलेलं मडकं खूप जड होतं. रिकामं मडकं अगदी हलकं होतं. ती हळूहळू चालू लागली. अर्ध्या वाटेत तिचा तोल गेला. भरलेल्या मडक्यातलं थोडंसं पाणी सांडलं. सायली घाबरली. आई, माझ्याकडून पाणी सांडलं. साध्वी शांतपणे म्हणाल्या, काही हरकत नाही, पुढे चालत राहा. सायली पुन्हा चालू लागली. मंदिरात पोहोचेपर्यंत भरलेल्या मडक्यातलं बरंच पाणी सांडलं होतं. ती निराश झाली. माझ्याकडून नीट जमलं नाही. साध्वींनी रिकामं मडकं हातात घेतलं. हे मडकं पाहिलंस? हो. हे अगदी स्वच्छ आहे, पण त्याची किंमत किती? सायली काहीच बोलली नाही. साध्वी पुढे म्हणाल्या, आणि हे भरलेलं मडकं, त्यात अजूनही पाणी आहे. हो, थोडं पाणी सांडलं, पण तरीही
ते अनेकांची तहान भागवू शकतं. सायली अजूनही अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. साध्वी तिच्याकडे पाहून म्हणाल्या, मुली, आयुष्यही या मडक्यासारखंच असतं. कसं? जे लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात ते रिकाम्या मडक्यासारखे असतात आणि जे लोक ज्ञान, मेहनत, प्रेम आणि चांगुलपणाने स्वतःला भरतात ते भरलेल्या मडक्यासारखे असतात. सायली शांतपणे ऐकत होती. साध्वी पुढे म्हणाल्या, यशस्वी होणं म्हणजे कधीच चुका न करणं नाही. मग यशस्वी माणूस तो असतो जो वाटेत थोडं हरवलेलं तरी पुढे चालत राहतो. ही वाक्य सायलीच्या मनात खोलवर उतरली. तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपयश आठवू लागलं. प्रत्येक वेळी ती एक चूक झाली की सगळं सोडून द्यायची. साध्वींनी तिच्या डोळ्यात पाहिलं. सायली, तू अपयशी नाहीस. मग मी काय आहे? तू फक्त अर्ध्या वाटेत थांबणारी प्रवासी आहेस. हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मग मी काय करू? साध्वी शांतपणे म्हणाल्या, आजपासून एक वचन दे. कोणतं? एकही अपयश तुला तुझं स्वप्न सोडायला भाग पाडणार नाही. सायलीने दोन्ही हात जोडले. मी वचन देते. साध्वी हसल्या. आज तू यशाचं पहिलं गुपित शिकलीस. काय? यश मिळवणारे लोक कधीच हार मानत नाहीत. ते प्रत्येक अपयशातून शिकून पुन्हा उभे राहतात. त्या क्षणी सायलीला जाणवलं की तिच्या मनातील भीती कमी होऊ लागली आहे. तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी आत्मविश्वास दिसू लागला. पण साध्वींना माहिती होतं, यशाचा हा फक्त पहिला धडा होता. खरा बदल अजून बाकी होता. दुसऱ्या दिवशी सायली पुन्हा पहाटे मंदिरात पोचली. आता तिच्या चेहऱ्यावर कालच्यासारखी निराशा नव्हती. डोळ्यात आशेची एक नवी चमक होती. वृद्ध साध्वी मंदिराच्या अंगणात झाडांना पाणी घालत होत्या. त्यांनी सायलीकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, आज तुझ्या चेहऱ्यावर कालपेक्षा जास्त प्रकाश दिसतो आहे. सायली नम्रपणे म्हणाली, आई, काल तुमच्याकडून मिळालेल्या शिकवणीमुळे मला वाटायला लागलं आहे की माझं आयुष्य अजून संपलेलं नाही. साध्वींनी मान हलवली. आयुष्य कधीच संपत नाही मुली. संपते ती फक्त आशा. आणि ज्याने आशा जिवंत ठेवली त्याला यश एक दिवस नक्की भेटतं. हे बोलून त्यांनी आपल्या झोळीतून 2 लहान बिया काढल्या. एक आंब्याची आणि दुसरी बांबूची. त्या सायलीच्या हातावर ठेवत म्हणाल्या, आज तुला दुसरा धडा शिकायचा आहे. दोघी मंदिराच्या मागच्या बागेत गेल्या. साध्वींनी सायलीला एक छोटी कुदळ दिली. या 2 बिया जमिनीत लाव. सायलीने काळजीपूर्वक खड्डे खणले आणि दोन्ही बिया लावल्या. मग तिने त्यांना पाणी घातलं. काम झाल्यावर ती म्हणाली, आई, आता या बिया कधी मोठ्या होतील? साध्वी हसल्या. आजच मोठ्या व्हायला हव्यात का? सायलीही हसली. नाही, पण किती दिवस लागतील? काही महिन्यांपासून काही वर्षापर्यंत. सायली थोडी आश्चर्यचकित झाली. एवढा वेळ? साध्वी म्हणाल्या, हो, निसर्गाला घाई नसते, पण तो कधीच थांबत नाही. हे वाक्य सायलीच्या मनात कोरलं गेलं. पुढचे काही दिवस सायली रोज पहाटे मंदिरात येऊ लागली. ती बियांना पाणी घालायची, माती साफ करायची, तण काढायची, पण 10 दिवस झाले तरी काहीच उगवलं नाही. तिचा संयम सुटू लागला. एके दिवशी ती निराश होऊन म्हणाली, आई, इतके दिवस झाले काहीच होत नाही. साध्वींनी विचारलं, तू रोज पाणी घातलंस? हो. मग काम झालं? पण रोप कुठे आहे? साध्वींनी जमिनीकडे बोट दाखवलं. ते अजून जमिनीखाली वाढत आहे. सायली गोंधळली. दिसतच नाही, मग वाढतंय कसं? साध्वी शांतपणे म्हणाल्या, सगळ्यात मजबूत वाढ सुरुवातीला डोळ्यांना दिसत नाही. त्यापुढे म्हणाल्या, बांबूचं झाड पहिल्या काही वर्षात वर वाढत नाही. ते आधी जमिनीखाली मजबूत मूळ तयार करतं. लोकांना वाटतं काहीच होत नाही,
पण योग्य वेळ आली की ते झपाट्यानं उंच वाढतं. सायली काही क्षण शांत राहिली. तिला स्वतःचं आयुष्य आठवलं. ती प्रत्येक कामात काही दिवसातच परिणाम शोधत होती. परिणाम दिसला नाही की काम सोडून द्यायची. साध्वी तिच्या जवळ येऊन म्हणाल्या, तुझी स्वप्नसुद्धा या बियांसारखी आहेत. म्हणजे तू रोज मेहनत कर, शिकत राहा, स्वतःला घडवत राहा. सुरुवातीला कोणालाही तुझी प्रगती दिसणार नाही. आणि मग एक दिवस असा येईल की लोक म्हणतील, अचानक ही एवढी यशस्वी कशी झाली? सायलीच्या डोळ्यात चमक आली. तिला पहिल्यांदाच समजलं की यश अचानक मिळत नाही. ते शांतपणे आतून वाढत असतं. त्या दिवसापासून तिने स्वतःला एक नियम केला. दररोज थोडं काम, पण काम थांबवायचं नाही. ती घरी परतली. पुन्हा शिवणकाम सुरू केलं. नवीन डिझाईन्स शिकू लागली. ग्राहक कमी होते, पण तिने तक्रार केली नाही. कारण आता तिला माहिती होतं, ती अजून मुळे मजबूत करत होती. आणि एक दिवस याच मुळांवर तिच्या यशाचं भलं मोठं झाड उभं राहणार होतं. काही महिने लोटले. सायलीचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं होतं. पूर्वी ती अपयश आलं की खचून जायची. पण आता प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने सुरू करायची. पहाटे उठून घरची कामं आटपायची, आईवडिलांना मदत करायची आणि मग आपल्या छोट्याशा शिवणकामाच्या खोलीत जाऊन बसायची. तिने नवीन डिझाईन्स शिकायला सुरुवात केली होती. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून ती नवनवीन पिशव्या, ड्रेस आणि भरतकाम शिकत होती. हळूहळू गावातील काही महिला तिच्याकडे कपडे शिवायला येऊ लागल्या. पहिल्यांदाच तिच्या हातात स्वतःच्या कष्टाचे पैसे आले होते. ती आनंदाने ते पैसे आईच्या हातात ठेवत म्हणाली, आई, हे माझ्या पहिल्या कमाईचे पैसे. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. देव तुझं भलं करो मुली. त्या दिवशी सायलीला जाणवलं, मेहनतीची कमाई लहान असली तरी तिचं समाधान खूप मोठं असतं. एक दिवस तालुक्यातील एका महिला बचत गटाच्या अध्यक्षा गावात आल्या. त्यांनी सायलीने शिवलेले कपडे पाहिले. त्यांना तिचं काम खूप आवडलं. त्या म्हणाल्या, सायली, पुढच्या महिन्यात जिल्हास्तरीय महिला प्रदर्शन आहे. तिथे आमच्या गटाला स्टॉल मिळाला आहे. सायलीने उत्सुकतेने विचारलं, मग? आम्हाला तुझ्याकडून 100 कापडी पिशव्या आणि 50 सुंदर ड्रेस हवेत. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर आनंद आणि भीती दोन्ही दिसू लागली. इतकं मोठं काम तिने कधीच केलं नव्हतं. ती म्हणाली, मी प्रयत्न करेन. अध्यक्षा हसल्या. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. सायलीने दुसऱ्याच दिवशी काम सुरू केलं. रात्रंदिवस मेहनत सुरू झाली. हात दुखू लागले, डोळे लाल झाले, पण ती थांबली नाही. साध्वींचे शब्द तिला सतत आठवत होते. यश मिळवणारे लोक थकत नाहीत असं नाही, पण ते थांबत नाही. काम अर्ध्यावर आलं असताना गावातील एक व्यापारी तिच्याकडे आला. त्यांचं नाव होतं गणेशराव. तो म्हणाला, सायली, माझ्याकडे स्वस्त कापड आहे. सायलीने कापड पाहिलं. दिसायला चांगलं होतं, पण त्याचा दर्जा खूपच खराब होता. गणेशराव हळू आवाजात म्हणाला, हेच कापड वापर, ग्राहकांना काही कळणार नाही. पण हे टिकणार नाही. तू नफा बघ. इतक्या मोठ्या ऑर्डरमध्ये कोणी तपासणार नाही. सायली काही क्षण शांत राहिली. तिच्यासमोर 2 रस्ते होते. एक, जास्त नफा. दुसरा, प्रामाणिकपणा. तिला साध्वीचं वाक्य आठवलं, खोट्यांवर उभं राहिलेलं यश जास्त काळ टिकत नाही. तिने ठाम आवाजात उत्तर दिलं, माफ करा, मी निकृष्ट वस्तू वापरणार नाही. गणेशराव हसला. अगं, अशाने तू कधीच श्रीमंत होणार नाहीस. सायली शांतपणे म्हणाली, पण मी स्वतःच्या नजरेत नक्की श्रीमंत राहीन. गणेशराव रागाने निघून गेला. प्रदर्शनाचा दिवस उजाडला. सायलीने बनवलेल्या सर्व वस्तू स्टॉलवर मांडल्या गेल्या. लोक एकामागून एक तिच्या स्टॉलवर येऊ लागले. कोणी शिवणकामाचं कौतुक केलं, कोणी कापडाच्या गुणवत्तेचं. काही तासातच तिच्या जवळजवळ सर्व वस्तू विकल्या गेल्या. एका मोठ्या शहरातील महिला उद्योजिकेने
तिच्या वस्तू पाहिल्या. त्या म्हणाल्या, "तुझं काम अप्रतिम आहे. धन्यवाद. आम्हाला दर महिन्याला अशाच वस्तू हव्या आहेत. तू आमच्यासोबत काम करशील का?" सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला आठवलं, कधी काळी लोक म्हणायचे, "तुझ्याकडून काही होणार नाही." आणि आज त्याच मेहनतीमुळे तिच्यासमोर आयुष्य बदलणारी संधी उभी होती. त्या रात्री ती थेट मंदिरात गेली. साध्वी शांत बसल्या होत्या. सायली त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. "आई, तुमच्यामुळे हे शक्य झालं." साध्वी प्रेमाने म्हणाल्या, "नाही मुली, हे तुझ्या सातत्य, संयम आणि प्रामाणिकपणाचं फळ आहे. आज तू यशाचा चौथा धडा शिकलीस." सायलीने विचारलं, "कोणता?" साध्वी हसल्या. "प्रामाणिकपणा हा यशाचा सर्वात मजबूत पाया असतो. पाया मजबूत असेल तर यशाची इमारत आयुष्यभर टिकते." सायलीने डोळे मिटले. तिला जाणवलं, ती आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्यात एक नवीन सायली जन्माला आली होती. प्रदर्शनानंतर सायलीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिच्या हाताने तयार केलेल्या कापडी पिशव्या, भरतकाम केलेले ड्रेस आणि हस्तकला वस्तूंना शहरातून मागणी येऊ लागली. रोज नवीन ग्राहकांचे फोन येत होते. काही जण सोशल मीडियावर तिच्या कामांची प्रशंसा करत होते. एकेकाळी ज्या मुलीची लोक थट्टा करायचे, त्याच सायलीचं नाव आता गावोगावी पोहोचलं होतं. पण या यशाने तिच्या स्वभावात किंचितही अहंकार आला नाही. ती आजही पहाटे उठायची, आईवडिलांना नमस्कार करायची आणि कामाला लागायची. तिला साध्वींची शिकवण सतत आठवत होती. यश मिळालं म्हणून थांबू नकोस. यश टिकवण्यासाठीही तितकीच मेहनत घ्यावी लागते. काही महिन्यांनी सायलीने गावातील 5 गरजू महिलांना शिवणकाम शिकवायला सुरुवात केली. त्या सर्व महिला आर्थिक अडचणीत होत्या. कोणाचा नवरा आजारी होता, कोणाचं घर कर्जात होतं, तर कुणाच्या मुलाचं शिक्षण थांबवण्याच्या मार्गावर होतं. सायली म्हणाली, "मी एकटी यशस्वी होण्यात अर्थ नाही. आपण सगळ्या मिळून पुढे जाऊ." ती त्यांना फक्त शिवणकाम शिकवत नव्हती, ती त्यांना आत्मविश्वासही शिकवत होती. हळूहळू त्या 5 महिला 10 झाल्या, 10, 20 झाल्या आणि काही वर्षात गावात एक छोटासा महिला उद्योग समूह उभा राहिला. आता गावातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू शहरात, प्रदर्शनात आणि ऑनलाईनही विकल्या जाऊ लागल्या. गावाची ओळख बदलू लागली. एके दिवशी सायली मंदिरात साध्वींना भेटायला गेली. पण मंदिरात शांतता होती. साध्वी नेहमी बसायच्या त्या जागी कोणीच नव्हतं. तिने पुजाऱ्याला विचारलं, "आई कुठे आहे?" पुजारी शांतपणे म्हणाले, "आज पहाटे त्या दुसऱ्या तीर्थयात्रेला निघून गेल्या." सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. "त्यांनी माझ्यासाठी काही सांगितलं का?" पुजाऱ्यांनी आपल्या अंगरख्यातून एक छोटंसं पत्र काढलं. "हे तुला द्यायला सांगितलं आहे." सायलीने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, "प्रिय सायली, तू आता माझ्याकडून शिकण्याच्या पलीकडे गेली आहेस. लक्षात ठेव, यशाचं खरं गुपित एका शब्दात आहे, सातत्य. प्रतिभा नसली तरी चालेल, पैसा कमी असला तरी चालतो, परिस्थिती कठीण असली तरी चालते, पण जो माणूस रोज थोडंसं का होईना प्रामाणिकपणे पुढे जात राहतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती यशापासून दूर ठेवू शकत नाही." आणखी एक गोष्ट, तुझं यश फक्त तुझ्यासाठी वापरू नकोस. इतरांचा हात धर. जेव्हा तू दुसऱ्यांना उभं करशील, तेव्हा तुझं यश खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. आशीर्वाद, तुझी साध्वी. पत्र वाचताना सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने पत्र छातीशी धरलं. त्या दिवशी तिला समजलं, साध्वींनी तिला फक्त व्यवसाय शिकवला नव्हता, त्यांनी तिला जीवन जगण्याची कला शिकवली होती. काही वर्षानंतर जिल्हाधिकारी एका कार्यक्रमासाठी त्या गावात आले होते. त्यांनी महिला उद्योग समूहाचं कौतुक केलं. सायलीला स्वावलंबी महिला उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आलं. मंचावर उभ्या राहून तिने भाषण सुरू केलं. ती म्हणाली, "लोक मला विचारतात, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे?" ती काही क्षण थांबली. तिच्या डोळ्यासमोर साध्वींचा हसरा चेहरा उभा राहिला. ती हसत म्हणाली,
यशाचं रहस्य मोठं नाही. रोज थोडी मेहनत करा. अपयश आलं तरी थांबू नका. प्रामाणिक राहा आणि जे शिकलात ते इतरांनाही शिकवा. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. कथेची शिकवण. यश एका दिवसात मिळत नाही. ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांनी घडतं. प्रामाणिकपणा, सातत्य आणि संयम हे यशाचे 3 मजबूत स्तंभ आहेत. खरं यश म्हणजे फक्त स्वतः पुढे जाणं नाही, तर इतरांनाही पुढे घेऊन जाणं. समाप्त.